महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नमस्कार, स्वागत आहे आपले महाराष्ट्र टुडे न्यूज या मराठी वृत्तवाहिनीवर। पाहूया महाराष्ट्रातील काही निवडक घडामोडी। राष्ट्रीय महामार्गालगतची एटीएम मशीन चोरट्यांनी पळवली। 19,14,000 रोकड चोरट्यांनी केली लंपास। पोलिसांची निष्क्रियता। मुदखेड तालुक्यातील बारड येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 लगत असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँक अंतर्गत अख्खी एटीएम मशीन चोरट्यांनी पळवल्याची धक्कादायक घटना घडली असून 19,14,500 रोकड लंपास केली आहे। गेल्या काही दिवसापासून बारड पोलीस ठाण्यावर अंतर्गत सातत्याने गंभीर खुनांच्या घटना घडत असल्याने पोलिसांची निष्क्रियता चव्हाट्यावर आली असून जिल्ह्यातील विशेष पोलीस पथकांना पाचारण करण्याची नामुष्की स्थानिक पोलीस यंत्रणेवर आली आहे। बारड पोलीस अंतर्गत 22 गावांचा समावेश कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच गुन्हेगारी रोखण्यासाठी मोठी पोलीस कर्मचारी यंत्रणा कार्यरत आहे। परंतु गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी क्षेत्रात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। देगाव शिवारात एका अभियंताचा खून केल्याची घटना घडली होती। यानंतर काही दिवसात नाघेली शिवारात गट नंबर 70 मधील शेतात ऊसाच्या पिकात लहान मोठे 52 गांजाची झाडे पावडर असा एकूण 9 किलो 700 ग्रॅम यांची किंमत 58,970 रुपये एवढी आहे। परंतु याची कार्यवाही मात्र नांदेड येथील विशेष पथकाने केली आहे। यामुळे बारड पोलीस ठाण्यात अंतर्गत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर आली असून एरवी अशिक्षित गोरगरिबांना खाकी वर्दीचा धाक दाखवणारी पोलीस यंत्रणा आता आहे तरी कुठे असा संतप्त सवाल बारड परिसरातील नागरिक उपस्थित केला आहे। आता तर चक्क राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा अंतर्गत असलेले एटीएम मशीन चोरट्यांनी पळवली असल्याने रात्रीची गस्त घालणारे पोलीस यंत्रणा कोणत्या ठिकाणी पेट्रोलिंग करतात हे नेमके न उलगडणारे कोडे आहे। या चोरट्यांनी दिनांक 18च्या मध्यरात्री 2:15 सुमारास एटीएम चोरण्याचा प्रवेश केल्याची नोंद सीसीटीव्हीत यावेळी वापरण्यात आलेली साहित्य चोरट्यांनी जागेवर ठेवून मशीन घेऊन फरार झाली आहेत। या घटनेची बातमी कळताच सर्वत्र हाहाकार उडाला आहे। गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर पोलिसांना चाहूल लागल्यानंतर कायद्याच्या कागदोपत्री नोंदीनुसार पंचनामा पूर्ण केला असून जिल्हा पोलीस प्रशासनाला या घटनेची माहिती कळताच श्वान पथक स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले होते। जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर AK धरणे, ग्रामीण पोलीस उपाधीक्षक जॉन बेन यांनी घटनास्थळी पाहणी केली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी आतिक अहमद, मुदखेड, नांदेड। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।